आज संध्याकाळी खिडकीबाहेर पाहताना अचानक 2015-16 ची बॅच चेहऱ्यासमोर आली. आपण किती बदललोय ना, पण त्या हॉस्टेलच्या भिंतीमध्ये आजही आपले मैत्रीचे किस्से तसेच तरुण आहेत. तुम्हाला आठवतं का आपल्या हॉस्टेलचे दिवस? सकाळची ती घाई, मेसचं जेवण, अभ्यासाची रात्र, कडक शिक्षक लोक. तर शिक्षण संपलं जरी असेल, शहर बदललं असेल, पण खरं सांगू का, मी जो त्या हॉस्टेलमध्ये घडलो ना, तो आजही मी तसाच आहे. लोक म्हणतात की तुम्ही हॉस्टेल सोडून जाता, पण हॉस्टेल तुमच्या मनातून कधी जात नाही. 2015-16चे बॅचचे दिवस आठवले की अंगावर शहारे येतात. हॉस्टेलच्या ग्राउंडमध्ये घुमणारा आमचा आवाज आजही कानावर गुंजतो. हॉस्टेलचं आयुष्य म्हणजे फक्त एक खोली आणि बेड नव्हता, तर ती एक आमची पहिली ओळख होती. आम्ही फक्त वर्गमित्र नव्हतो, तर कुटुंब होतो. घरातून आलेला खाऊ वाटण्यापासून ते परीक्षेच्या आदल्या रात्री एकमेकांना शिकवण्यापर्यंत. त्यानंतर लाईट्स बंद झाल्यानंतर सुरू होणाऱ्या त्या गप्पा. विषय असे असायचे की तेव्हा खोड्या असायच्या, मनातली गुंती सोडवायचो, पण ती सगळी एक वेगळीच मजा होती. तर गाईज नमस्कार, मी रीना सावंत. तर आता हा जो ब्लॉग आहे तो आहे मी आय थिंक सो खूप ह्या ब्लॉग साठी खूप एक्साइटेड होतो. ह्या ब्लॉग साठी बघायला गेलं तर 9 ते 10 वर्ष मी वेट केलाय. तरी मी पहिलं तुम्हाला पूर्ण सांगतो की मी आता आहे कुठे. मी आता आहे कल्याणला आहे, अनिकेत मानेला आलोय भेटायला. अंदाज नाहीये की अनएक्सपेक्टली म्हणजे झालं, एक प्लॅनिंग केली आणि एक फायनल ट्रिप, म्हणजे एक ट्रिप नाही बोलतो, एक मित्राच्या लग्नाला चाललोय. तुम्हाला माहिती आहे मित्राच्या लग्नाला चाललोय. सो नाही बोलता 9 या 10 वर्ष झाले मी हॉस्टेल सोडल्यानंतर मी मोस्ट ऑफ कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. खूप रेअरली मोजके 2-3 मित्र होते, त्यांच्यासोबत मी कनेक्टेड होतो. आणि बस तेवढंच लाईफ मध्ये. मग स्ट्रगल्स वगैरे, दुकान तुम्हाला माहिती आहे, मग गाडी वगैरे त्याच्यात चालू होतं सगळं. आणि आता एक मित्र विशाल म्हणून त्याचं लग्न आहे शिर्डीला, तो आम्ही तिथे शिर्डीला चाललोय. आणि ह्या ट्रिप मध्ये आपल्याला म्हणजे हॉस्टेलमध्ये असं ना एक मित्र, सो तो त्याची स्टोरी सांगतो. तो आणि मी आम्ही बेड पाडलो. म्हणजे हॉस्टेलमध्ये माहिती आहे ना, तुम्ही बघितले असे बेड वर आणि असतात, वरती एकाला बेड असतो, खालचा एक बेड असतो. तर तसं होतं, माझा खालचा बेड होता, मित्राचा वरती बेड होता. आम्ही झालं खूपशा गप्पा डिस्कस केल्या, काय म्हणजे खूप काय बोलणं गेलं त्याच्या लाईफ बद्दल, माझ्या लाईफ बद्दल, काय स्ट्रगल्स वगैरे. सो एवढं म्हणजे बरं वाटतंय ना की यार 9-10 वर्षानंतर एका मित्राला भेटणं. त्याच्यासोबत आम्ही कमसे कम मी 5-6 वर्ष काढली आहेत हॉस्टेलची, आणि त्या माणसाला मी 9-10 नंतर वर्ष म्हणजे एका वेगळ्या रूपात बघतोय, तो मला एका वेगळ्या रूपात बघतोय. म्हणजे काय नाही सांगू शकत. पण हा, हे नक्की तुम्ही हॉस्टेलवाले मित्र नक्की कनेक्ट करू शकतो. आणि हाच नाही, उद्या मी अशा लोकांना भेटणार, म्हणजे सेम अशाच पॅटर्न मध्ये उद्याच्या लग्नामध्ये अजून कोण भेटेल, कोण नाही भेटेल. म्हणजे मी खूप एक्साइटेड आहे की अरे यार उद्या कोण भेटणार आहे. म्हणजे आहे 2-3 जण जे फिक्स आहेत ते येणार, ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण मला उद्या 2-3 नवीन मित्र तर भेटतील. तो मित्र, नाव सांग भाई, नाव सांग. अरे नाव सांग ना, लाजतो काय? काय अरे विचारायला लाजतो. चल इथे ऑडिओ टाकून देऊ. आणि तो एक आलाय, वकील साहेब. हो वकील साहेब, वकील साहेब वकील साहेब आलेत भाई. आम्हाला टोल फ्री आहे, टोल फ्री. सिंधुदुर्गवरती बोलणार, साहेब झोपले ना, आम्हाला जाऊ द्या. मॉनिटाईज होणार हा माझा जिगरी मित्र. नाव सांग भाई तुझं. गौरीश. हा लाजतोय, तू लाजतो का त्याला रे? मला सवय नाही, असं मी तुला घेतो ना. मी पहिला मीच घेतलं. झालं जो बाले मैंने तेरे खातिर डाले. बोल ना पुढे. भावा ते लहानपणी आपण वाजवायचो तसं वाजव ना. हा हे तुम्ही दोघंच वाजवायचे ना रे, लास्ट बॅचला बसून. तो लास्ट बेड आतो का, लास्ट बेड जेवल्यानंतरची मैफिल बसायची. हा
अरे आम्ही बेड डिसाईड करत होतो, माझा आणि ह्याचा तर बेड आठवला, तुझा बेड कुठे होता? शेवट नाही, शेवट सेकंड लास्ट होता. टेन्थ मध्ये कुठं लास्टला मग तुझ्यावरती कोण होतं? माझ्यावरती हे होता. शहा का धीरज? नाही मोदी माझ्यावर कधीच नव्हता. मोदीवर माया नव्हता. तुझा बेड कुठे होता भाई? इथं भेटलेलं मला सावळे माहिती का. शिर्डीला आलो आणि बाबांचं दर्शन नाही घेतलं असं झालंच नाही. सो पहिलं आल्याला दर्शन वगैरे घेतलं. मग आता इथून पुढे आम्ही ठरवलं की आम्ही नाश्ता वगैरे करून मग हॉस्टेल वगैरे जाणार आणि मग दुपारी लग्न अटेंड करून घरी जाणार. तर मित्र तर अजून एवढेच होतं. आता तुम्ही पुढे बघा अजून कोण कोण जॉईन होतं आहे आम्हाला. बाबांचं दर्शन वगैरे प्रॉपरपैकी मस्तपैकी झालं. नाश्ता विष्टा केला आम्ही. थोडंसं बोललो शिर्डीत फिरूया वगैरे, खूप वर्षानंतर आलो. मग शिर्डीतून झाल्यानंतर सगळे भेटल्यानंतर आम्ही पुढे जर्नी स्टार्ट केली. हा भाई आमचा SBI मध्ये सिलेक्ट झालेला मित्र शेवटी भावांनी करून दाखवलंय. आणि भाई गाडी कुठे उभी आहे बघा, आपल्या बरोबर कॅम्पस मध्ये. एक टाइम पिरियड होता भाई, इथे व्हॉलीबॉल वगैरे खेळायचो. तो आमचा होम बास्केटबॉल ग्राउंड, हा आमचा गेट, आणि ही आमची सगळी फंटर आली आहे बघ. शेर आलेत, शेर लोक आलेत बघा. 2015-16 शेर लोक आलेत. आता आम्ही आलो इथे. पवार सरांना फोन केला की आम्ही पोहोचतोय, प्लीज भेटायला या. नाही पवार सरांना फोन केलाय की भेटायला या. बघू पवार सरांना भेटणार आहे खूप नंतर, वर्षांनंतर यार. बिकॉज आय थिंक सो 9 to 20 years नंतर. वेगळाच फील वाटतो यार खूप, म्हणजे ही फिलिंगच वेगळी आहे. हां बरोबर 10 वर्षानंतर मी हॉस्टेलला आलोय. वेगळाच टच आहे. काय परत विचार? हे आमचे पवार सर म्हणजे आमच्या हॉस्टेलचे रेक्टर. त्यांनी आम्हाला एवढं सुधरवलं आहे ना की आज पण कुठली चुकी करायच्या अगोदर एकदा विचार येतो की अरे पवार सर तर नाही. हे काय करताय रे पोरांनो? हे आमच्या पवार सरांचं पोरग आहे ना? पवार सरांचं पोरग आहे ना हे बेटा, ए बेटा केवढे बॉल आहेत आपल्या टायमिंगला, यांच्याकडे बॉल नव्हते. बॉल आपल्याला अरे माने आता बे प्रत्येक पोराच्या हातात बॉल आहे आणि आपल्या टायमिंगला एकाकडे बॉल नव्हते. बॉलसाठी बॉलसाठी लपडी व्हायची. लोकेश 40 का कान पकड़ के बोल रहा है. हाँ ये जोरी 7 का भी एडवोकेट नहीं है. टीचर 2016 सावन इधर 5 साल से. हाँ आर्मी से 20 साल किया. अभी इसका ये SBI में PO बन गया. पुराने बच्चे आते कितना अच्छा लगता है ना. मैं इधर बैठ रहा हूँ. सब बहुत से लोग ये तो चाहिए. और रेक्टर सब हमारे सर की देने ना. हाँ. सब हमारे सर की देने. बहुत मार खाया हमने. हाँ सर हम लोग को मारते नहीं थे, सिर्फ बोलते थे अभी तक मारा नहीं, मारना बाकी है. हे सगळे नाही, सगळं आम्ही शिकल्यानंतर झालंय. म्हणजे असं वाटतं आम्हीच पनवत येतो की आम्ही निघाल्यानंतर शाळेला लय काय म्हणतात रे, उन्नती झाली. उन्नती. फीज कमी द्यायची ना. आपण फीज कमी द्यायचो. फीज कमी होती का?
नाही रे बाबा. आपल्या नंतर वाढली फीस. हा खूप वाढली. बरं झालेलं होतं. तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय ना, मी हॉस्टेलमध्ये आम्ही कसं जेवायचो वगैरे, तर चमचायचं अशी प्लेट्स, तिथे जेवायला ही सिटिंग, एवढी माणसं एक साथ बसणार, तिथे किचन, ही सगळी मॅनेजमेंट आणि आमचा आणि हा हा याचा कॉन्फिडन्स वाढला. पहिला तर लाजच होता, आता कॉन्फिडन्स वाढला बाईचा. आणि आम्ही आता मला माहिती आहे. आणि नाही होस्ट करणार ना भाऊ. आणि आम्ही आता भेटणार आमच्या जेवण वाढणाऱ्या लाडक्या नितीन मामाला. हे नितीन मामाचं ऑफिस आहे. नाही वाटतं नितीन मामा इथे, शिंदे. नितीन शिंदे ना, नितीन शिंदे ना. हा मग मला माहितीये बरोबर. बाई आमचा युनिफॉर्म भावा थांब. हे बघ, हा आमचा युनिफॉर्म होता. हे थांबे थांब, फिर माग. तुमची पॅन्ट कुठे आहे? पॅन्ट कुठे आहे? जावा ब्लॉग बघा माझा. नाही पण हे थोडं एक्सटेंड केलं. अरे मग कसं काय बनवलं यार. हे डायरेक्ट इथं कनेक्ट झालं ना सर. हो काय बनवलंय भाई. प्राऊड ऑफ भाई. शाळा पाहिजे तर अशी पाहिजे. शाळा पाहिजे तर अशी शाळा पाहिजे. काय सच बताऊं ना, मैं इन लोग के साथ कनेक्टेड ही नहीं था, क्योंकि मेरा 10th वगैरह हो गया ना, तो उतना मेरा ये नहीं था कि मैं घूमूं फिरूं वगैरह, स्ट्रगल पीरियड वगैरह सब. पर है ना, अभी 10 साल बाद है ना, ऐसा लग रहा है ना कि सब कर लिया, तो है ना अपने सर लोग के साथ पुराने यादें वगैरह, तो बहुत अच्छा लग रहा है सर कि आपके साथ मिलना हो गया. अभी मैं प्रिंसिपल सर के साथ मिलूंगा, जादव सर के पास. तो ये सर मूवमेंट बहुत ये जो सिक्के गए आप, वही आपको आगे काम आए. तो बहुत सारे स्टूडेंट ऐसे कि सिक्के गए लेकिन उसका कुछ फायदा नहीं लिया. चले गए, कोई मस्ती किया है. जिन लोगों ने स्ट्रगल किया वो आज अच्छे पोस्ट पे दिख रहे हैं. ये सब यहाँ पे तो अच्छे ही था. थैंक यू सर. ये सर आपकी मतलब देन है, सिखाई हुई हम लोग को, जो क्या बोल रहे हैं सर, आपकी डिसिप्लिन जो हम लोग ने फॉलो की है ना सर, वो अभी मतलब वो काम आ रही है वो चीज़ हम लोग को, कि अरे नहीं उस टाइम सर ने बोला था वो चीज़ अभी. भाई आम्ही भेटलो कोणाला माहिती आहे? प्रिन्सिपल सर दाखवू तुमच्या समोर काय ब्लॉग बिग नाही काढू शकत भाई. प्रिन्सिपल सर आहे तिथे, थोडा फॉप आहे, मोबाईल पण नाही यूज करू शकत. डेव्हलप झालंय म्हणजे हे ना माझं पहिलं हॉस्टेल होतं, म्हणजे जिथे मी 5th स्टँडर्डमध्ये 6th स्टँडर्डमध्ये इथे आलो होतो. आणि हा माझा पहिला बास्केटबॉल ग्राउंड. आता काय सगळं डेव्हलप झालंय. सर आम्हाला किती प्राऊड मोमेंट आहे. आमचे प्रिन्सिपल सर आम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येत होता. और काय पाहिजे लाईफमध्ये यार, बस हेच पाहिजे. डोले राजा आमचा तयार झालेला आहे. बाराजी पण तयार आहे. फोटो बोललो भावाच्या लग्नात यायची तयारी. घे ना फोटो, तो फोटो घे ना. उभा उभा. आयो रे मा.
भावांनो, हा माझा शाळेतला मित्र भाऊ गव्हर्नमेंट जॉबला लागलाय. आहे का कोण पोरगी आहे का पोरगी? आता लाईन बघ, भावाच्या घरामागे पोरींची लाईन लागली. माझा गव्हर्नमेंट जॉब नाही पण गव्हर्नमेंट जॉब असतो. बिझनेस असतो. असं काय नसतं, सगळं सारखं असतं. असं काय नसतं. तुम्ही सांगा गव्हर्नमेंट जॉब मोठा या बिझनेस मोठा? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे संपली ट्रिप. दिवस कसा गेला काय समजलंच नाही. लास्टला बाय करताना मन भरून येत होतं म्हणून व्हिडिओ शूट करायलाच नाही म्हटलं. बट घरी मात्र जाताना खूपशा आठवणी ताज्या होऊन जातात. हे खरं आहे, जुने मित्र भेटले की त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलायला भेटतं. असं वाटलंच नाही की मी 10 वर्षांनी यांना भेटलो. आता बोले तितके कमीच आहे, पण थँक्यू. परत लवकरच भेटू.